हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द सिरीज ऑफ स्मार्ट फायनान्शियल हॅबिट्स. आज 6वा दिवस आहे आणि आज आपला विषय आहे डेट मॅनेजमेंट म्हणजे कर्ज व्यवस्थापन. तुम्ही तुमचे घेतलेले जे कर्ज आहे त्याच्याकडे तुम्ही प्रॉपर लक्ष नाही दिलं तर एक छोटंसं कर्ज पण खूप मोठं ओझं होऊ शकतं. लवकर कर्जमुक्त होण्यासाठी काही छोटे छोटे टिप्स आहेत त्या फॉलो करा. तुमचे जेवढे लोन चालू आहे त्याची एक लिस्ट करा आणि हाय इंटरेस्टचे लोन आहेत ते प्रायोरिटीवर ठेवा, जसं की क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन. लोन रिपेमेंटसाठी तुम्ही 2 पद्धती वापरू शकता. एक आहे स्नोबॉल मेथड म्हणजे स्मॉलेस्ट फर्स्ट, जी सगळ्यात कमी आउटस्टँडिंग बॅलन्स आहे ते आधी बंद करा, किंवा मग ॲव्हलांच मेथड हायेस्ट इंटरेस्ट फर्स्ट मेथड म्हणजे ज्याचे व्याजदर जास्त आहेत ते तुम्ही लवकर बंद करायला त्याचं सुरुवात करा. लक्झरी आयटम्स जे आहेत ते तुम्ही शक्यतो EMIवर घ्यायचं टाळा. जेव्हा तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल येतं तेव्हा त्याच्या 2 अमाऊंट असतात. एक असतं मिनिमम ड्यू आणि एक असतं एंटायर आउटस्टँडिंग. मिनिमम ड्यू कधीच भरू नका. तुम्ही नेहमी भरताना एंटायर आउटस्टँडिंग जेवढं बिल आहे त्याची रक्कम पूर्ण भरा. तुमची जेवढी पण लोन आहे ते तुम्ही नियमितपणे त्याचा रिव्ह्यू घेत चला आणि डिसिप्लिननी भरत चला. जेव्हा तुम्ही कोणतंही कर्ज घेता तेव्हा तुम्ही एक शब्द ऐकला असेल नेहमी, सिबिल. सिबिल म्हणजे काय? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ही एक संस्था आहे जिथे तुमचं सगळे घेतलेले कर्ज ट्रॅक होतात. तुमची रिपेमेंट हिस्ट्री ट्रॅक केली जाते की तुम्ही परतफेड कसं करताय. तुमचा एक क्रेडिट स्कोअर जनरेट केला जातो. तो स्कोअर असतो 300पासून 900पर्यंत आणि तो जितका जास्त तो तितका चांगला. जेव्हा तुम्ही कोणतंही कर्ज घ्यायला जाल तेव्हा कोणतीही बँक तुमचा आधी सिबिल स्कोअर किती आहे ते चेक करणार, म्हणून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर नेहमी जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर तुमचा सिबिल स्कोअर नेहमी जास्त ठेवायचा असेल तर तुम्ही या गोष्टी पाळा. तुम्ही जी कर्ज घेतलेली आहे ती तुम्ही एकदम नियमितपणे त्याचा हप्ते भरा. एकही हप्ता तुम्ही मिस करू नका. जर तुम्ही एखादे क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर त्याचा 100% यूज करू नका. त्याचा वापर एकदम कमीत कमी, एकदम तुम्हाला इमर्जन्सीलाच तुम्ही ते क्रेडिट कार्डचा वापर करा. नंतर तुम्ही अनावश्यक कर्ज घेण्याचा टाळा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचा सिबिल स्कोअर नक्कीच वाढलेला असेल. होप तुम्ही पण तुमचं कर्ज व्यवस्थापन अगदी योग्य रीतीने करत असाल. तुम्हाला अजून काही माहिती लागली तर मला नक्की व्हॉट्सअप करा. आणि आज आपण आलो आहेत नालासोपारा वाघोली येथील शनी मंदिरात. हे आहे शनी मंदिर. थँक्यू सो मच.